संत परंपरेत दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ असून ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्य आहेत. पुणे विद्यापीठातील चर्चासत्रात स्वामी गोविंद देवगिरी महाराजांचं संत परंपरेविषयी वादग्रस्त विधान. आमदार झालो नाही तरी चालेल, पण मुस्लिमांचं मत नको. आमदार महेश लांडगे आणि संग्राम जगतापांचं वक्तव्य. तर 15 मिनिटं नाही तर 5 मिनिटं पोलीस हटवून बघा. हिंदू संमेलनात नितेश राणेंचा घणाघात. त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण. दर्शन रांगेतील भाविकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण. भाविकांना दर्शनाची प्रतीक्षा असताना मिळतोय लाथा बुक्क्यांचा प्रसाद. इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांची औरंगजेबाच्या कबरीला भेट. कबरीसमोर शेख यांचं नमाज पठण. तर औरंगजेब हे पवित्र होते, आसिफ शेख यांचं विधान. ममता बॅनर्जी, हुमायून कबीर एकाच नाण्याच्या दोन बाजू. अमित शहा यांची ममता बॅनर्जी आणि हुमायून कबीरवर टीका. पश्चिम बंगालमधील परिवर्तन यात्रेत साधला निशाणा. काँग्रेस प्रभारी चेन्नीथला यांचा उद्धव ठाकरेंना फोन. राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडण्याची विनंती. विधान परिषदेची रिक्त होणारी जागा उद्धव ठाकरेंना देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव. नागपूर एसबीएल कंपनीच्या स्फोट प्रकरणी दोषींवर कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. तर स्फोटात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू, 23 जण जखमी. इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धातील पहिला भारतीय बळी. MKD व्योम जहाजावरील भारतीय नागरिकाचा मृत्यू. ओमानमधील भारतीय दूतावासाकडून शोक व्यक्त. इराणच्या हल्ल्यानंतर UAE-कडून तेहरानमधील दूतावास बंद. UAE-ने इराणमधून राजदूत आणि राजनैतिक कर्मचारी परत बोलावले. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण हल्ला. टायर शहरात शक्तिशाली स्फोटांचा मारा. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची भीती. कतारचा LNG गॅस उत्पादन थांबवण्याचा निर्णय. खबरदारीचा उपाय म्हणून गॅस उत्पादन थांबवलं. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता. सायप्रसमधील ब्रिटिश एअरबेसवर धुराचे प्रचंड लोट. ब्रिटिश लष्कराने